श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, प्रत्येक वेळेसच आपण जितकं चांगलं आहे तितकंच समोरचा व्यक्ती चांगला असेल किंवा तितकाच समोरचा व्यक्ती आपल्याबरोबरही चांगला वागेल. आपण भलेही कितीही कुणाबरोबरही चांगलं वागायचा प्रयत्न करू द्या, कितीही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करू द्या, परंतु जर समोरचा व्यक्ती तितकंच आपल्याला आपलं मानेल किंवा चांगलं बोलेल हे आपण त्यांच्याकडनं अपेक्षाही करू शकत नाही. उलट आपण जर तशी अपेक्षा केली तर ते असं समजतात की तुम्ही आम्हाला गृहीत धरता. पहा, आजकाल आपल्याला माहिती आहे कोणीच कुणाचं नाही. प्रत्येकजण प्रत्येकाचा शत्रू आहे. प्रत्येकजण कुणाचं ना कुणाचं तरी पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतो. एखादं पुढं जाते, एखाद्याची प्रगती होते, ही कधीच कुणाला देखवत नाही. भले मग तो घरातील असू द्या, दारातील असू द्या, किंवा अगदी तुमच्या उद्योग व्यवसायातील असू द्या, किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस असो, तुमचा कलिक असो, जो कंटिन्यू तुम्हाला त्रास देतोय, कंटिन्यू तुम्हाला छळतोय, विनाकारणच तुमच्यावरती प्रेशराईज करतोय किंवा तुम्हाला उणे बोलतोय, समाजामध्ये तुम्हाला अपमानित करतोय. मग ते समाज असो, घर असो, घरातही असं होऊ शकतं की भरपूर वेळेस तुमच्या बाबतीतही असं होत असेल की तुम्ही जिथे बोलायला जातं तिथे तुम्हाला दाबलं जातं, तुम्हाला डावललं जातं आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस अपमानित केलं जातं, तुम्हाला नावे ठेवली जातात, तुम्हाला घरात दारात समाजामध्ये कुठेही इज्जत किंवा मान सन्मान भेटत नाही. अगदी तुम्ही कंटाळून गेलेला आहात की बाबा रे काय करावं, कसं वागावं म्हणजे मला समाजात घरात दारात किंमत भेटेल. अगदी तुम्ही त्यासाठी प्रयत्नही करता, अगदी तुम्ही तुमचं राहणीमान बदलता, तुम्ही तुमचं अर्निंगमध्ये सुधारणा करता, तुम्ही त्या व्यक्तीसाठी हवं तो बदल स्वतःमध्ये करून घ्यायला तयार असता, तुम्ही तसं करताही. परंतु तीच व्यक्ती ज्याच्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदललं, त्या व्यक्तीला त्याचा अंश मात्रही फरक पडत नाही. तो व्यक्तीच तुम्हाला डावलून, तुम्हाला फसवून, तुम्हाला रडवून तुमच्यापासून दूर गेलेला आहे किंवा तोच व्यक्ती तुम्हाला अपमानित करत आहे. आज तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायलाही तयार नाही. मग तो तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, वडील असेल, तुमचे सासू सासरे असतील, तुमचे मित्रपरिवारातील कोणी असेल किंवा तुमचा नवरा असेल, तुमची बायको असेल किंवा तुमचे भावंडामधील कोणीही असेल. पहा, कोण व्यक्ती आहे हे आपण आपल्याला माहिती असतं. आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा असं असतं. एखादा प्रियकर असतो, एखादी प्रियसी असती, जे एकमेकांशिवाय राहू शकत नाही, बोलू शकत नाही, एकमेकांना वचनं दिलेली असतात, पण काही वेळाच्या नंतरनं ते एकमेकांपासून खूप लांब जातात. अक्षरशः त्यातील जो खरा आहे, ज्याने सर्व काही अर्पण केलेलं आहे, तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो. अनेकांनी आपले आयुष्यसुद्धा यातून संपवलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्याला असलं काहीच करायचं नाही. फक्त आज जो उपाय सांगणार आहे, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तुम्ही कोणीही हा उपाय करू शकता. फक्त कुणालाही विनाकारण त्रास देण्यासाठी हा उपाय करायचा नाही. खरंच एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे, मग तो घरातील असो, दारातील असो, कोणीही असो. पहा, आपल्याला असं जाणवतं की बाबा रे माझा उद्योग व्यवसाय खूप छान चालू होता, पण हा व्यक्ती आल्याच्या नंतरनं किंवा ही व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतरनं माझ्या उद्योग व्यवसायामध्ये फरक पडलेला आहे, माझ्या घरामध्ये वादविवाद चालू झालेला आहे आणि आमचं सुखाचं संसार हा मोडकळीस आलेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. कधी कधी तर असं होतं की समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी जादूटोणा करतोय, काहीतरी तोटके करतोय, हे आपल्याला सर्व काही समजतं. तर निश्चित आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहिती असतं. समजा नाव माहिती जरी नसेल, परंतु तुम्हाला डाऊट असेल की हो, मला कोणीतरी शत्रुबाधाच केलेली आहे, मला काहीतरी शत्रुपीडाच आहे, माझ्या दाराच्या समोर कोणीतरी काहीतरी आणून टाकते, किंवा माझा नवरा माझ्याबरोबर खूप छान बोलत होता, कोणीतरी त्याला काहीतरी केलेलं आहे, किंवा माझी बायको छान वागत होती, तिचं कोणीतरी काहीतरी केलं आहे, म्हणून आमच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहे, तरच तुम्ही हा उपाय करा. विनाकारण कुणाला त्रास देण्यासाठी जर तुम्ही उपाय केला तर हा उपाय तुमच्यावरतीच उलटेल. हा उपाय लाभदायी ठरणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, कोणत्याही. मग तो तुम्ही गुरुवारी करा, शुक्रवारी, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, कोणत्याही दिवशी करा. कोणत्याही दिवसाचं बंधन नाही, फक्त अंधार असताना करायचं आहे. पहा, जर तुम्ही सकाळी उपाय करणार आहात तर सूर्य उदय होण्यापूर्वी, सूर्य उगवण्यापूर्वी अंधार असतानाच उपाय करायचा आहे. म्हणजे किमान तुम्हाला 6-6:30च्या पूर्वीच उपाय करावा लागेल, किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतरनं
जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतरनं 6-6:30च्या नंतरनं हा उपाय केला तरी चालेल. काळोखात उपाय करायचा आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू. लिंबू जास्त कच्चं नसावं, जास्त पिकलेलं नसावं, एकदम मिडियम असं फ्रेश लिंबू घ्यायचं आहे. ज्या दिवशी उपाय करणार आहात त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशीच तुम्हाला मार्केटमधून लिंबू आणून ठेवायचं आहे. तर आता काय करायचं, एक लिंबू घ्यायचं. लिंबू घेतल्याच्या नंतर धारदार ब्लेड घ्या किंवा सुरी जरी घेतली तरी चालेल. काळा स्केच पेन, बॉल पेन, मार्कर काहीही घेऊ शकता तरीही चालेल, फक्त काळ्याच रंगाचा असावा. हे सर्व साहित्य घ्यायचं. हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही दिशेला तोंड करून जरी बसलात तरीही चालेल. म्हणजे उपाय करण्यापूर्वी पहा, सकाळी उपाय करताय तर निश्चित आंघोळ करणार आहात, संध्याकाळी उपाय करताय तर जर शक्य असेल तर आंघोळच करा, संध्याकाळी सुद्धा आंघोळच करा आणि त्यानंतर उपाय करा. ताई शक्य नाही आंघोळ करणं तर काही हरकत नाही, हातपाय वगैरे स्वच्छ धुवा आणि त्यानंतर एक बसायला आसन घ्या आणि तेथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय काय करायचा, कसा करायचा व्यवस्थित पहा. तर काय करायचं, जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे हे लिंबू तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. त्या लिंबावरती तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. पहा, निश्चित आपल्याला आपल्या शत्रूचं नाव माहितीच असतं. समजा नाहीच माहिती तर फक्त शत्रू असं जरी लिहिलं तरीही चालेल. हे नाव लिहिल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या स्वतःवरून 3 वेळा उलट दिशेने फिरवून घ्यायचं आहे किंवा उलट दिशेने ओवाळून घ्यायचं आहे. आता उलट दिशा म्हणजे कशी, आता तुम्ही तुमच्या हातामध्ये लिंबू घेतलं, इथे डोक्याच्या पाठीमागे धरायचा. आपण प्रत्येक उपाय असं पुढून धरून असा करतो किंवा असं करतो, तर हा उपाय असा नाही करायचा. तर लिंबू हातामध्ये घ्यायचं, पाठीमागे धरायचं, डोक्याच्या पाठीमागे बरोबर पाठीमागे धरायचं आणि अशा पद्धतीने 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने ते लिंबू 3 वेळा स्वतःवरून फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवून घेतल्याच्या नंतरनं काय करायचं आहे, या लिंबाकडे अशीच मूठ पकडायची, लिंबाकडे पाहायचं आणि लिंबाकडे पाहून 3 वेळा या लिंबाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचा की माझा जो काही शत्रू आहे हा शत्रू पूर्णपणे संपत आहे, या शत्रूचा पूर्णपणे नाश होत आहे, माझ्या जीवनातून हा शत्रू खूप दूर चाललेला आहे. असं पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या लिंबाला द्यायचे आहे. हे देऊन झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं, जो तुम्ही चाकू सुरी घेतलेला आहे हे घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जिथं मोकळी जागा आहे तिथे जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर लिंबू उभं पकडायचं, जो दांड्याचा भाग आहे तो खाली ठेवायचा, असं लिंबू ठेवायचं. लिंबू ठेवून त्याच्याबरोबर 7 फोडी तुम्हाला करायच्या, बरोबर 7 फोडी. म्हणजे त्या कशा करायच्या तेही व्यवस्थित ऐकून घ्या. आपण ज्या पद्धतीने वांगं चिरतो, भरून वांग्याची भाजी करतो, त्यावेळेस आपण जसं त्या वांग्याला 2 आणि 2 असे काप देतो, म्हणजे 2 काप देतो, इकडनं आणि इकडनं असे 2 काप देतो, म्हणजे त्याचे 4 फोडी होतात. तर याला अजून 2 आणि अजून 1 असे काप द्यायचे आणि 7 त्याचे काप करून घ्यायचे, 7 भाग त्याचे करायचे. भाग म्हणजे पार्ट वेगळे करायचे नाही, एकत्रितच अगदी वांग्याप्रमाणेच ते राहिलं पाहिजे, म्हणजे एकमेकांपासून वेगळे नाही झाले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे काप करायचे. काप केल्याच्या नंतरनं एक महत्त्वाचं साहित्य सांगायचं राहिलं, तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते. तर ही पिवळी मोहरीच तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे. चिमूटभरच लागणार आहे, जास्त जरी घेतली तरीही चालेल. ही पिवळी मोहरी ही सोबत घेऊन जायची. हे काप केल्याच्या नंतरनं काय करायचं आहे, ती जी पिवळी मोहरी आहे ही पिवळी मोहरी घ्यायची आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला काय करायची आहे, त्या लिंबामध्ये भरायची आहे. त्या लिंबामध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी व्यवस्थित अशी दाबून भरायची आहे. हे हे लिंबू पूर्ण खोलायचं नाही, पुन्हा सांगितलं, पूर्ण दाबून भरायची आणि ते लिंबू व्यवस्थित असं पकडायचं. व्यवस्थित पकडल्याच्या नंतरनं हे लिंबू हातामध्ये ठेवायचं. हातामध्ये ठेवून जो मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र पहा कोणता आहे, ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम वशम वशम शत्रू नाशाय स्वाहा. ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम शत्रू नाशाय स्वाहा. ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम वश वश शत्रू नाशाय स्वाहा. ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम शत्रू नाशाय स्वाहा. शत्रू नाशाय स्वाहा जरी म्हटलं तरी चालेल किंवा वशम वशम शत्रू नाशाय स्वाहा असं म्हटलं तरीही चालेल.
आता तुम्हाला समजा शत्रूचं नाव परफेक्ट माहिती आहे की ही शत्रू आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने मंत्र म्हणायचा. मंत्र व्यवस्थित ऐका. ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम प्रथमेश शत्रू नाशाय स्वाहा. ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम प्रथमेश शत्रू नाशाय स्वाहा. या पद्धतीने तुम्हाला 11 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित म्हणा. भलेही तुम्ही ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम वशम वशम सर्व शत्रू नाशाय स्वाहा हा जरी मंत्र म्हटलात तरी चालेल, किंवा कुरुम कुरुम ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम शत्रू नाशाय स्वाहा म्हटलं तरी चालेल. ह्रीम ह्रीम कुरुम कुरुम वशम वशम सर्व शत्रू नाशाय स्वाहा अशा पद्धतीने जरी म्हटलात तरीही चालेल. दोन्ही मंत्र लिहून घ्या तरीही चालेल. दोन्हीतील एक मंत्र जरी म्हटलात 11 वेळा तरीही चालेल. 11 वेळेस म्हणून झालं निश्चित ते लिंबू तुमच्या हातातच असणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हे जे लिंबू आहे या लिंबाला तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रकारे तुमच्या हातामध्येच पकडायचा आणि तुम्हाला तो शत्रू ज्या दिशेला राहतो, निश्चित तुम्हाला माहिती असेल तर तो शत्रू कोणत्या दिशेला राहतो, तर त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि जोरात हाताला हिसका देऊन हे लिंबू जोरात फेकून द्यायचं, त्या दिशेला फेकून द्यायचं. समजा तुम्हाला माहिती नाही की तो शत्रू कोणत्या दिशेला राहतो, तर तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि हे लिंबू हातात धरून दक्षिण दिशेला फेकून द्यायचं. फेकून दिल्याच्या नंतर ना डायरेक्ट घरी यायचं, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, तोंड हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे, चूळ भरायची. त्यानंतर तुम्हाला तुमची दैनंदिन कामं करायची आहेत. तुम्हाला पॉसिबल असेल तर जाताना जगमध्ये बकेटमध्ये पाणी तुमच्या अंगणामध्ये पार्किंगमध्ये नेऊन ठेवा. खाली आलात की लगेच हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर ना डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन व्यवस्थित स्नान करणं पॉसिबल आहे तर स्नान केलं, आंघोळ केली तरीही चालेल. तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय सलग 3 दिवस करायचा 3 दिवस करायचा आहे. दिवस म्हणजे कसे, तर आता समजा तुम्ही गुरुवारी उपाय करता तर हा गुरुवार, पुढचा गुरुवार असे 3 गुरुवार करायचे. शुक्रवारी करता येतं 3 शुक्रवार, शनिवारी करता येतं 3 शनिवार, रविवार करता येतं 3 रविवार. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक वेळेस मंत्र म्हणायचा आहे. मंत्र खूप महत्त्वाचा आहे. निश्चित हा उपाय केल्याच्या नंतर ना तुम्हाला लगेच अनुभूती येईल. जो कोणता व्यक्ती तुम्हाला रडवत होता, तुम्हाला त्रास देत होता, तो स्वतः येऊन तुमच्यासमोर रडेल, नाक रगडेल. स्वतःकडनं ज्या काही चुका झाल्या त्या चुकांविषयी तो माफी मागेल. त्याने तुम्हाला अपमानित केलं आहे त्याबद्दलही तो क्षमा दिलगिरी व्यक्त करेल. इतका छान हा उपाय आहे. तुमची कोणतीही प्रेमाची किंवा भावाची व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल ती सुद्धा जवळ येण्यासाठी हा मंत्र खूप उपयोगी आहे किंवा हा उपाय खूप उपयोगी आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पिवळी मोहरी तांत्रिक मांत्रिक उपायामध्ये, त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा तांत्रिक मांत्रिक शास्त्रीय उपायांमध्ये उपयोगाचं असतं. म्हणून तुम्हाला पिवळी मोहरी आणि लिंबू घ्यायचं आहे. आणि हे उपाय कधीही खाली जात नाही, कारण शास्त्रशुद्ध तांत्रिक हे उपाय आहेत. निश्चित करून पहा. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही उपाय केले तरीही चालेल. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.